हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं गावरान मराठी तडका या मराठी यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेत असायला हवं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खव्याचे गुलाबजामुन. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खव्याचे गुलाबजामुन बनवून दाखवणार आहोत आणि खूप साऱ्या अशा टिप्स सांगणार आहोत. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. खव्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इथे 500 ग्रॅम खवा घेतला आहे. तर हा खवा मी फ्रेश खवा घेतला आहे. आता आपल्याला या खव्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपण जशी चपातीसाठी कणिक मळतो तसं आपल्याला या खव्याला व्यवस्थित मस्त असं मळून घ्यायचं आहे. खवा व्यवस्थित मळल्यामुळे सुद्धा आपले गुलाबजामुन एकदम सॉफ्ट बनतात. तर मी इथे आता हा खवा व्यवस्थित मळून घेते. तर मी इथे एकदम फ्रेश असा खवा घेतला आहे. तर हा खवा गावाकडचा खवा आहे. तुम्हाला जर खवा पाहिजे असेल तर तुम्ही बेकरीमधून खवा आणू शकता. तर इथे मी आता हा खवा व्यवस्थित मळून घेतला आहे आणि आता आपल्याला या खव्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे. म्हणजेच 500 ग्रॅम खव्यासाठी आपल्याला 150 ग्रॅम मैदा घ्यायचा आहे. जास्त पण मैदा टाकायचा नाही. तुम्ही जर मैदा जास्त टाकला तर तुमचे गुलाबजामुन हे सॉफ्ट बनत नाहीत, एकदम असे निब्बर बनतात. तर इथे आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मस्त असा एक डो बनवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे मस्त असं मळून घेतलं आहे आणि छान असा आपला इथे एक डो तयार झाला आहे. तर इथे मी फक्त 150 ग्रॅमच मैदा वापरला आहे. इथे आपल्याला पाणी किंवा दूध वापरायची गरज नाही आहे. तुमचा जर खवा थोडासा घट्ट असेल तर तुम्ही इथे थोडंसं दूध टाकू शकता. अन्यथा आपल्याला इथे दूध किंवा पाणी वापरायची गरज नाही आहे, कारण खवा हा थोडासा ओलसरच असतो. तर इथे आता आपण हा डो बनवून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हा डो 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचा आहे आणि 10 मिनिटानंतर आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामुन बनवायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. तर गुलाबजामुन हे 2 प्रकारचे बनवले जातात, एक लंबुळके आणि एक गोल. तर मी इथे तुम्हाला दोन्ही प्रकार बनवून दाखवणार आहे. तर इथे आपला लंबुळका गुलाबजामुन तयार झाला आहे एकदम मस्त असा. तर आता आपण गोल गुलाबजामुन इथे बनवत आहोत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जो आकार आवडतो तो आकार तुम्ही गुलाबजामुनचा बनवू शकता. तर इथे आता मी पटापट गुलाबजामुन बनवून घेते. तर तुम्ही पाहू शकता आणखी एक तुम्हाला लंबुळक्या आकाराचा गुलाबजामुन बनवून दाखवला आहे. एकदम मस्त असा आपले गुलाबजामुन बनत आहेत. तर मी इथे राहिलेले गुलाबजामुन सुद्धा पटापट बनवून घेते. तर मी इथे राहिलेले गुलाबजाम बनवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता 500 ग्रॅम खव्यामध्ये एवढे गुलाबजामुन तयार झाले आहेत. तर आता आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. चला तर मग आता आपण हे गुलाबजामुन तळून घेऊयात. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तर आपल्याला गुलाबजामुन तळत असताना आपल्याला थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे तेल जास्त पण गरम करायचं नाही आहे, थोडंसं मध्यमच गरम करायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला एक एक गुलाबजामुन टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने हे गुलाबजामुन हलवून घ्यायचे आहेत, कारण हे गुलाबजामुन बुडाला चिटकण्याची शक्यता असते. आणि मध्यम गॅसवरच आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तुम्ही जर फुल गॅसवर हे गुलाबजामुन तळले तर हे गुलाबजामुन आतमध्ये कच्चे राहतात, व्यवस्थित तळले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरच हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला हे गुलाबजामुन मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि मध्ये मध्ये आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्या गुलाबजामुनचा कलर मस्त असा चेंज झाला आहे, मस्त कलर आला आहे. तर इथे आता आपले हे गुलाबजामुन तळून झाले आहेत. एकदम मस्त गुलाबजामुन तयार झाले आहेत. तर इथे आता आपण राहिलेले गुलाबजामुनसुद्धा पटापट तळून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले गुलाबजामुनसुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे. तर आता मी हे राहिलेले गुलाबजामुनसुद्धा पटापट तळून घेते. तर इथे आता आपल्या राहिलेल्या गुलाबजामुनचा सुद्धा कलर चेंज झाला आहे आणि आणखी आपण 2 मिनिट हे गुलाबजामुन तळून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्या या गुलाबजामुनचा कलर एकदम मस्त असा चेंज झाला आहे आणि आपले हे सुद्धा गुलाबजामुन आता तळून झाले आहेत. तर मी इथे हे सुद्धा गुलाबजामुन काढून घेते. तर मी इथे आता राहिलेले गुलाबजामुन तळून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता.
एकदम मस्त असे आपले हे गुलाबजामुन तयार झाले आहेत, खूपच छान. तर आता आपले हे गुलाबजामुन तयार झाले आहेत. तर आता आपण गुलाबजामुनसाठी पाक बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 500 ग्रॅम खव्यासाठी आपल्याला इथे 300 ग्रॅम साखर घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला साखर बुडेल आणि थोडंसं वर पाणी राहील एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे आणखी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी आता हे पातेलं गॅसवर ठेवलं आहे आणि आता आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. गॅस ऑन केला आहे आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून साखर बुडाला चिटकणार नाही. आपल्याला इथे 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही आहे. फक्त आपल्याला थोडासा चिकट पाक व्हायला लागला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण गुलाबजामुनसाठी 1 तारी किंवा 2 तारी पाक नसतो. तर इथे आता आपली पूर्ण साखर वितळून झाली आहे आणि आता आपल्या पाकाला उकळी फुटत आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे आता आपल्या पाकाला उकळी फुटली आहे. पाकाला उकळी फुटल्यानंतर आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिट आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच आपला हा पाक तयार होतो. तर उकळी फुटल्यानंतर मी इथे थोडेसे केशरच्या काड्या टाकल्या आहेत, त्यामुळे आपल्या पाकाचा कलर एकदम मस्त येतो. तुम्ही नाही टाकल्या तरीसुद्धा चालतील. तर इथे आता आपल्या पाकाला मस्त अशी उकळी आली आहे. तर आता आपण यामध्येच 1 चमचा वेलची पूड टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल. तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे आपला पाक तयार झाला आहे का. तर इथे आता आपला पाक तयार झाला नाही आहे, तर आणखी आपण 2 ते 3 मिनिट हा पाक शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर मग चेक करणार आहोत. तर इथे आता आपलं हा पाक शिजवून 2 ते 3 मिनिट झाला आहे. तर आणखी एकदा आपण हा पाक चेक करून पाहूयात. तर इथे तुम्ही बघू शकता थोडीशी तार येत आहे. तर इथे आता आपला हा पाक तयार झाला आहे. तर तुम्ही बोटाने चेक करू शकता. थोडीशी तार यायला लागली की आपला हा पाक गुलाबजामुनसाठी तयार आहे असं समजा. तर मी इथे आता गॅस बंद करून घेतला आहे आणि आता आपला हा पाक गुलाबजामुनसाठी एकदम मस्त असा परफेक्ट तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि केशरच्या काड्या टाकल्यामुळे आपल्या पाकाचा कलरसुद्धा एकदम मस्त आला आहे. आता आपल्याला या गरम पाकामध्येच गुलाबजामुन टाकायचे नाहीत. थोडासा आपला हा पाक नॉर्मल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला यामध्ये गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपला हा पाक थोडासा थंड झाला आहे. जास्त पण थंड करायचा नाही, थोडंसं गरमच असला पाहिजे, म्हणजे गुलाबजामुनच्या आतमध्ये हा पाक शिरतो आणि मस्त असे आपले हे गुलाबजामुन मुरतात. तर मी इथं यामध्येच आपले तळून घेतलेले गुलाबजामुन या पाकामध्ये टाकून घेतले आहेत आणि आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे गुलाबजामुन व्यवस्थित पाकामध्ये भिजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला हा पाक व्यवस्थित आपल्या गुलाबजामुनमध्ये आतमध्ये शिरेल. तर आता मी हे गुलाबजामुन व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही जर अशा पद्धतीने खव्याचे गुलाबजामुन बनवले तर नक्कीच तुमचे गुलाबजामुन कधीच फसणार नाही अशी मला गॅरंटी आहे. तर नक्की तुम्ही खव्याचे गुलाबजामुन बनवून पहा. आणि आता आपल्याला हे गुलाबजामुन 12 तास असेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मग सर्व करायला घ्यायचे आहेत, म्हणजे मस्त आपले हे गुलाबजामुन मस्त मुरतील. तर एकदम मस्त असे आपले गुलाबजामुन तयार झाले आहेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाजूचा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.